हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली संदेश चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी भक्तांनो, तुम्ही हा स्वामी माऊलींचा दिव्य आणि पवित्र संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समजा. कारण तुमच्यासमोर संदेश येणे हे एक निमित्त आहे. कारण स्वामी माऊलींचे हे संदेश तुमच्या समोर येण्याचे कारण म्हणजे तुमच्या खचलेल्या मनाला, तुमच्या दुःखी मनाला, तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही तुम्हाला शत्रुपीडा आहेत या सर्वांमधून बाहेर काढण्यासाठीच हे दिव्य आणि पवित्र मार्गदर्शन तुमच्या समोर येते. तेव्हा बाळा, शांत मनाने हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐक. अद्भुत चमत्कार आता झाल्याशिवाय राहणार नाही. तुझे जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या आयुष्यामध्ये तो आनंद, सुख, वैभव सर्व काही तुला परत मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण बाळा, याच सुखासाठी, याच आनंदासाठी, याच वैभवासाठी आजपर्यंत तू खूप काही कष्ट करूनही, प्रयत्न करूनही या सर्वांपासून तू वंचित राहिला आहेस. कारण या शत्रूमुळे तू कधीही तुझ्या कार्यामध्ये तुला सफलता प्राप्त करू शकला नाहीस. पण बाळा, आता नाही. आता सर्व उंची प्राप्त करण्याची वेळ आली आहे. आकाशाला गवसणी घालण्याची वेळ आली आहे. कारण तुझ्या पंखामध्ये स्वामी माऊली खूप काही बळ देण्यासाठीच, तुला प्रत्येक कार्यामध्ये खूप काही विजय प्राप्त करून देण्यासाठीच या संदेशामार्फत तुझ्या समोर आली आहे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नको. हा पवित्र आणि दिव्य चमत्कारिक संदेश तुझ्यासमोर आला आहे. शांत मनाने शेवटपर्यंत तू हा संदेश ऐकणार आहेस. बाळा, हा आमचा विश्वास कधीही ढळू देऊ नको. कारण तू जे काही जीवन जगत आहेस, तुझ्या आयुष्यामध्ये तू संघर्षाने भरून गेला आहेस. आर्थिक चिंतेने तुझे मन निरंतर व्यापून असते. बाळा, या सर्वांवरती फुंकर घालणारा हा पवित्र संदेश तुझ्या समोर आहे. स्वामी म्हणतात, आता वेळ आली आहे अद्भुत चमत्काराची. आता वेळ आली आहे खूप काही आनंद प्राप्त करण्याची. आता वेळ आली आहे जीवनामध्ये तुझ्या शुभ परिवर्तन घडण्याची. हो बाळा, हे सर्व बदल, हा सर्व आनंद, हे सर्व सुख घेण्यास तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार असाल? कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा. आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. आणि शांत मनाने हे सुंदर मार्गदर्शन ऐकत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझे आयुष्य परिपूर्ण होणार आहे. कारण आमचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी निरंतर कार्य करत आहेत. बाळा, आमच्या आशीर्वादाने तुझे सर्व काही मनातील स्वप्न, खूप मोठी इच्छा पूर्णत्वात जाणार आहे. बाळा, ज्या क्षणी आर्त मनाने तू आम्हाला साथ घालतो त्या क्षणी ही स्वामी माऊली तुझ्या समोर धावत येते. आणि ज्या क्षणी तुझ्या मुखामध्ये अखंड नामस्मरण चालू असते त्या क्षणी आमच्या या ब्रह्मांडाच्या शक्तीचे, स्वामी माऊलींचे सुरक्षा कवच तुझ्या सभोवताली निर्माण होते. बाळा, हे अनुभव तू खूप वेळा अनुभवले असशील. स्वामी भक्तांनो, तुम्हाला असे काही अनुभव आले असतील, कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, दिव्य शक्ती आणि दिव्य चमत्कार असे कोणालाही प्राप्त होत नाहीत. कारण माझे स्वामीप्रिय बाळ जे माझी निरपेक्ष भक्ती करत असतात, निरंतर त्यांच्या आत्म्यामध्ये, त्यांच्या मुखामध्ये सदैव आमचे नामस्मरण चालू असते. ते कधीही आमच्यापासून दूर होत नाहीत. त्यांचा प्रचंड विश्वास आमच्यावरचा ते कधीही ढळू देत नाहीत. मग ते कोणत्याही बिकट परिस्थितीत असो, कितीही त्यांच्या आयुष्यामध्ये मोठा संघर्ष असो, कितीही त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आणि यातनेने त्यांचे जीवन भरलेले असो, कोणत्याही परिस्थितीत ते आमच्यापासून दूर होत नाहीत. कारण त्यांचा आमच्यावरती असा विश्वास असतो
की स्वामी माऊली, काहीही झाले तरी मला या सर्वांमधून अलगद बाहेर काढणार आहे, आणि हाच त्यांचा खंबीर विश्वास आम्ही कधीही ढळू देत नाही. हो बाळा, तुझ्या याच निरपेक्ष भक्तीचे, तुझ्या याच आमच्यावरच्या प्रचंड विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच या संदेशाचे नियोजन आहे असे समज. कारण बाळा, हे संदेश म्हणजे फक्त संदेश नाहीत, तर शुभ संकेत आहेत. तुझ्या आयुष्यातील दरवाजे उघडण्याचे काम हे संदेश करतात. तुझ्या आयुष्यामध्ये तुझे बंद पडलेले भाग्य हे उघडण्याचे काम हे संदेश करतात. बाळा, या संदेशाला कधीही हलक्यात घेऊ नको, कारण स्वामी शक्ती कधीही कुठलेही कार्य हलक्यात करत नाही. कारण तुझ्या आयुष्यात आता अद्भुत चमत्कार घडवण्याची वेळ आली आहे. या शत्रूंमुळे खूप काही त्रासून गेलेले तुझे जीवन, तुझ्या जीवनामध्ये आम्हाला आनंद निर्माण करायचा आहे. बाळा, खूप मोठी इच्छा तुझ्या मनातील आजपर्यंत अपुरी राहिली आहे. खूप प्रयत्न करूनही तुला त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त नाही झाले. पण आता अद्भुत चमत्काराने तुझे सर्व काही मनातील इच्छित प्राप्त होणार आहे. मग ते तुझे खूप मोठे स्वप्न असेल, तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा असेल, किंवा तुझ्या कुटुंबातील एखादे खूप मोठे ध्येय असेल. बाळा, सर्व काही मनाप्रमाणे होणार आहे. आता शुभ संकेत तुला प्राप्त होणार आहेत. आता तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही शुभ घडणार आहे. बाळा, तुझ्यासमोर जर ही खूप अशी संधी चालून आली आहे, तर या संधीचे आम्हाला माहीत आहे तू संधी दवडणार नाहीस. ही संधी तुझ्या हातून व्यर्थ जाणार नाही. तू या संधीचे सोने करणारच. कारण बाळा, आमचे शुभ आशीर्वाद निरंतर तुझ्या मार्गात आहेत. आमच्या शुभ आशीर्वादाने सर्व इच्छित प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. बाळा, खूप मोठा अद्भुत चमत्कार तुझ्या जीवनामध्ये होणार आहे. सर्व काही आता निश्चित केले आहे. तुझा खूप मोठा विजय निश्चित करण्यात आला आहे. तेव्हा बाळा, चिंता नको, शंका नको, मनामध्ये नकारात्मक विचार नको. आता खूप सकारात्मक विचाराने सर्व काही करण्यास सुरुवात कर. मग ते तुझे एखादे खूप मोठे कार्य असेल, त्यामध्ये तुला यश प्राप्त होणारच. कारण अशक्य ते शक्य आता स्वामीप्रिय बाळाच्या हातून सर्व काही होणार आहे. तेव्हा बाळा, चिंता सोड, या क्षणापासून नकारात्मक विचार सोड आणि सर्व काही शुभ कार्य करण्यास सुरुवात कर. कारण तुझ्या मनातील खूप दिवसांपासूनचा तुझा खूप मोठा संकल्प आता पूर्ण होणार आहे. हो बाळा, प्रयत्न करत राहा. निरंतर प्रयत्नांती परमेश्वर आहे हे विसरू नको. हार मानू नको. यश भलेही उशिरा मिळेल, पण तुझ्या मनासारखे मिळेल. कारण बाळा, कष्ट करत राहणे हीच तर तुमची यशाची पहिली पायरी आहे. तुम्ही जर कष्ट करणे सोडून दिले, माघार घेऊन खचून मागे गेलात, तर कोणतेही कार्य तुमच्या हातून यशस्वी होणार नाही. म्हणूनच निरंतर प्रयत्न करत राहा. निरंतर न थांबता पुढे पावले टाकत राहा. कारण तुमच्या प्रत्येक पावलागणे ही स्वामी आई सदैव तुमच्या पाठीशी आहे. बाळा, ही मनात कधीही शंका धरू नको की तू कोणत्याही कार्यामध्ये, कोणत्याही संकटामध्ये एकटा आहेस. नाही, ही निरंतर स्वामी आई तुझ्या सोबत आहे. तुझा हात आम्ही कधीही कुठल्याही वादळात, संकटात, दुःखात सोडणार नाही. बाळा, तुझ्या सुखात, दुःखात निरंतर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आता निश्चिंत राहा. खूप काही मोठ्या योजना तुझ्या जीवनामध्ये होणार आहेत. खूप काही मोठे संकल्प पूर्ण होणार आहेत. तुझ्या कुटुंबामध्ये खूप मोठे आनंदाचे वातावरण आता निर्माण होणार आहे. बाळा, आता खूप मोठे मंगलमय कार्य तुझ्या कुटुंबामध्ये होण्याची वेळ जवळ आली आहे. तेव्हा निश्चिंत राहा. सर्व काही स्वामी माऊलींच्या कृपेने शुभच घडणार आहे. फक्त मनामध्ये सकारात्मक विचार ठेव. सकारात्मक विचाराने कृती करत राहा आणि त्या कृतीचे यश तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, निशंक मनाने केलेले कार्य, धीराने, संयमाने केलेले कार्य कधीही उत्तम होते. त्या कार्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद कधीही व्यर्थ जात नाही. ज्यांचा आमच्यावरती प्रचंड विश्वास आहे त्याला आम्ही कधीही हरू देत नाही, कधीही पडू देत नाही, कधीही माघार घेऊ देत नाही.
बाळा, हाच विश्वास निरंतर ठेव आणि निरंतर पुढे चालत राहा. स्वामी माऊली तुझ्या पाठीशी आहे. शांत राहा. स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलींचा हा अद्भुत मंत्र तुमच्या कानावरती पडता क्षणी तुम्ही भाग्यवान व्हाल. तेव्हा शेवटपर्यंत हा मंत्र दुर्लक्ष करू नका. तुमच्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होईल. तुम्ही भाग्यशाली समजाल, कारण तुमच्या आयुष्यामध्ये या मंत्राने तुमचे जीवन परिपूर्ण होणार आहे. तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत हा अद्भुत मंत्र तुमच्या कानावरती पडू द्या आणि मग पहा, तुमच्या जीवनामध्ये खूप अद्भुत चमत्कार तुम्हाला पाहावयास मिळाल्याशिवाय राहणार नाही. ओम स्वामी समर्थ चित्ताकर्षणाय नमः. 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 ओम
स्वामी समर्थ चित्ताकर्षणा